आपण मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये धने, त्यामध्ये जिरं, मोहरी, काळी मिरी, लसूण आणि काश्मीरी लाल मिरची, सुकी काश्मीरी लाल मिरची घेतली आपण. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे आणि आपल्याला जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे सगळं. एकदम पातळ पेस्ट नाही करायची. आपल्याला या पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे. आणि इथं मी बटाट्याच्या फोडी केल्यात अशा. आता आपण फोडणीला देऊया. आपलं तेल तापले, तेलामध्ये मोहरी छान तडतडून द्यायची. त्यामध्ये नंतर जिरं, थोडासा ओवा चुरगळून टाकायचा. तर मी आता बारीक गॅस केला आहे. त्यामध्ये हिंग आणि त्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकायच्या. बटाट्याच्या फोडी छान धुवून पुसून घ्या. ओल्या जर टाकले तर मग तेल अंगावर उडातं. आता हे आपल्या इथं परतून घ्यायच्यात. मी फास्ट गॅस करते. फास्ट गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे. आपण फास्ट गॅसवर परतून घेतलेत बटाट्यांना छान गोल्डन कलर आला आहे. मी गॅस स्लो केला आहे. आता इथं आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊ. मी गॅस स्लो केला इथे. आता मी तर काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तरी चालेल. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपण परतून घेऊया परत. मसाला टाकताना मी स्लो गॅस केला होता. आता फास्ट गॅस केले परतण्यासाठी. आपला मसाला छान सगळ्या फोडींना लागलाय. आपण मिडियम गॅस केला, त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी बघूया. झाकण काढूया, मिक्स करून घेऊ. मी मध्ये एक वेळा मिक्स केलं होतं कारण खाली लागायची चान्स जास्त असतात. इथं आपल्या छान बटाटा शिजलाय. आपला मी फोडून बघितलाय. शेवटी याच्यावर आमचूर पावडर टाकायची. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल. भरपूर सारी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, डाळ भात असेल तर डाळ भातासोबत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. नक्की एकदा करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती. इथं आलू भुर्जिया कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बटाट्याची भाजी म्हणू शकता. थोडीशी वेगळी पद्धत. आपण गॅस बंद करूया.